अयोध्याकांड सर्ग 6 पुढे चालू. चिदघन सत्य स्वरूप अनंत एकमेवादित्य लेपरहित सर्व व्यापक आपलेसे करण्यासारखा अशा आपणास जे सर्वांच्या विराजमान असल्याचे पाहतात, त्यांच्या हृदय कमळामध्ये हे रामचंद्र आपण सीतेसह निवास करावा. निरंतर अभ्यासांती ज्यांनी आपले चित्त तुमच्यामध्ये स्थिर केले आहे, जे तुमच्या चरण सेवेत रत आहेत, तुमच्या नाम संकीर्तनाने ज्यांचे पाप नष्टत्वास गेले आहेत, त्यांचा हृदय कमळी हे राम सीतेसह तुमचे स्थान आहे. ज्याचे प्रभावामुळे मी ब्रह्मर्षी पदाची प्राप्ती केली, अशा आपल्या नामाचा महिमा कोण कसा बरे विशद करू शकेल. फार पूर्वी मी किरात लोकांच्या मध्ये राहत होतो आणि त्या किराताकडूनच मी वाढविला गेलो. मी नेहमी शूद्र आचारामध्येच व्यस्त होतो. माझे द्विजत्व हे मला जन्मानेच की होते. इंद्रियगामी असल्या कारणे मला एक शूद्र स्त्रीपासून पुष्कळ पुत्र झाले. त्यावेळी चोरांचे संगतीत राहिल्याने मी स्वतःही चोरचकी बनलो होतो. यमाप्रमाणेच जीवांचा अंत करणारा मी माझे सोबत नेहमीच धनुष्यबाण बाळगीत असे. अग्नी सूर्याप्रमाणेच भासमान होणारे तेजस्वी असणारे साक्षात सप्तऋषी नारद मुनी मला एकदा घोरवणी दिसले. मी त्यांच्या जवळील वस्त्रे इत्यादी सामग्री हिसकावून घेण्यासाठी मी त्यांच्या दिशेने धावलो. थांबा थांबा असे ओरडलो. मला पाहून ऋषी उद्गारले, अरे अधम द्विजा, तू येथे कोणत्या कारणाने आला आहेस. तेव्हा मी खुलासा केला, हे मुनिश्रेष्ठ, मला पुष्कळ पुत्र पत्नी इत्यादी असून ते भुकेलेले असून त्यांचे करिताच तुमच्याकडून काही लुबाडण्यासाठीच मी आलो आहे. त्या पुत्रांच्या पालन पोषणाकरिताच मी पर्वतावर आणि जंगलात फिरत असतो. तेव्हा ते निर्भयपणे उद्गारले, तू तुझ्या कुटुंबाकडे जाऊन प्रत्येकास वेगळे घेऊन विचारणा कर की दररोज मी पापाचा संचय करतोय, त्याचा काही भाग तरी तुम्ही घेणार आहात की नाही. तू परत येईपर्यंत मी तेच थांबेन. ठीक आहे असे म्हणून मी घरी गेलो आणि मुनींनी सांगितल्याप्रमाणे माझे पुत्र यांना विचारणा केली. तेव्हा हे रघुनाथा, ते म्हणाले, ते सर्व पाप तर तुम्हीच भोगा, धनाचे फळ मात्र आम्ही भोगू. ते ऐकून मला वैराग्य प्राप्ती झाली. मग मी विचार करीत करुणेने मन पूर्ण असणाऱ्या मुनींच्या ठिकाणी परत आलो. त्यावेळी त्या मुनींच्या दर्शनानेच माझे अंतःकरण शुद्ध झाले. मी धनुष्य इत्यादी फेकून दिले आणि त्या मुनींच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला. मी म्हणालो, हे मुनिश्रेष्ठ, नरकरूप सागराकडे मार्गक्रमण करीत असलेल्या माझे रक्षण करावे. त्यांच्या समोर भूमीवर पडलेल्या मला ते मुनिश्रेष्ठ म्हणाले, उठ उठ, तुझे कल्याण हो. आम्ही तुला थोडासा उपदेश देऊ. ते ऐकून पालन केल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होऊन जाशील. असे म्हणून त्यांनी आपल्या मनी विचार केला की हा अधम ब्राह्मण दुराचारी असल्यामुळे सज्जनांनी याची उपेक्षाच करावयास हवी. मात्र तो तर मला शरण की आला आहे, मग त्यास मोक्ष मार्गाचा उपदेश देऊन मी त्याचे रक्षणच करावयास हवे. असे बोलून हे रामा, तुमच्या नावातील अक्षरे उलटी करून ते म्हणाले, तू आता येतेच राहा, एकाग्र चित्ती मरा असा जप करीत सतत राहा. आम्ही परत येईपर्यंत तू आम्ही सांगितलेल्या नावाचा जप कर. असे दिव्य दर्शन असणारे ते मुनी तेथून निघून गेले. त्यावेळी मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे जप करीत राहिलो. अशा प्रकारे
एकाग्र मनाने जप करता करता मी बाह्य जग विसरूनच गेलो. अशा प्रकारे पुष्कळ काळ व्यतीत झाल्यावर सर्व संगरहित निश्चल स्वरूपात स्थित राहिल्याने माझ्या अंगावर एक वारुळच तयार झाले. त्यानंतर 1000 युगांच्या शेवटी ते ऋषी पुन्हा तेथे परतून आले नी मला म्हणाले, तू वारुळातून बाहेर ये. त्यांचे शब्द कानी पडताच मी धडदिशी उठून उभा राहिलो. सूर्य ज्याप्रमाणे धुक्यामधून बाहेर येतो त्याचप्रमाणे मी त्या वारुळामधून बाहेर आलो. तेव्हा मुनी मला म्हणाले, हे मुनीश्वर, तू वाल्मिक झाला. तू आता वाल्मिक आहेस. तू आत्ताच या वारुळातून जन्मला असून म्हणून हा तुझा दुसरा जन्म झाला आहे. असे सांगून ते मुनी दिव्यलोकी निघून गेले. हे रामा, तुमच्या केवळ नाम सामर्थ्याने मी असा झालो आहे. लक्ष्मण व सीता यांच्यासह कमलपत्राप्रमाणे नयन असणाऱ्या अशा श्रीरामा, तुम्हाच मी आज साक्षात प्रत्यक्षपणे पाहत आहे. मी तर निश्चितपणे मुक्त झालो, यात संशय नाहीच. हे श्रीरामा, तुमचे मंगल हो. यावे मी तुम्हास राहण्यासाठी योग्य स्थळ दाखवितो. असे म्हणून शिष्याबरोबर ते श्रीमान मुनीवर लक्ष्मणास तसेच राम सीतेस बरोबर घेऊन पर्वत आणि गंगा नदी यांच्या मधील प्रदेशात गेले. ते स्थान रामांना दाखविले. मग सर्व जगाचे निवासस्थान असणाऱ्या श्रीरामांनी तेथे एक विशाल पर्णशाळा तसेच एक पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर अशी 2 सुंदर कुटी तयार करून घेतली. जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह देवसदृश्य असणारे श्रीराम तेथे त्या उत्तम कुटी राहू लागले. देवांचे राजा इंद्र ज्याप्रमाणे देव आणि शचीसह स्वर्गी आनंदात राहतात, त्याप्रमाणेच वाल्मिकीकडून चांगल्या प्रकारे सन्मानित झालेले श्रीराम हे सीता व लक्ष्मण यांच्या समवेत आणि मुनिश्रेष्ठांसह तेथे आनंदाने निवास करू लागले. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादाचे अयोध्या कांड 6वा सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. घ्या श्रवणानंद.